त्या विद्यमान पत्नी सरपंच असताना 2006ला पुराव्यानिशी बोलतोय मी 2006ला त्यांनी खडी क्रशरसाठी बेकायदेशीर 25 वर्षाच्या करारावर ठराव दिलाय. मग हा बेकायदेशीर ठराव तुम्ही का दिला? याच्यातून तुम्हाला काय उत्पन्न मिळालं? गावाला विश्वासात घेतला का? याचं उत्तर तुम्ही द्या. शासकीय जमीन तुम्ही बेकायदेशीर दिला. श्री अप्पाजी गावडे, हेरे ग्रामपंचायत. नमस्कार, मी विशाल मनोहर बल्लाळ, उपसरपंच ग्रामपंचायत हेरे. सर्वप्रथम प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया या पत्रकारांचे मी सर्वप्रथम आभारी आहे. आज आपल्यासमोर मी एक अत्यंत महत्वाच्या विषयावर माझी भूमिका स्पष्ट मांडण्यासाठी आपल्यासमोर आलो आहे. आमच्या हेरे गावामध्ये हेलिपॅड उभारण्याचा एक प्रस्तावित आहे. काही जण या प्रस्तावाला विरोध करत आहेत. माझा प्रश्न एवढाच आहे, विकास कामाला विरोध करण्यापेक्षा त्यातून आपल्या गावचा काय विकास करता येईल हा विचार त्यांनी केला पाहिजे. हेलिपॅड हे केवळ ये-जा करण्यासाठी सुविधा निर्माण नाही, तर भविष्यात आपल्या गावाला आपल्या भागाला पर्यटनाची चालना मिळण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प या सरकारनं आपल्याकडे प्रस्तावित केला आहे. आणि राजकीय विरोधकांनी फक्त विकास कामाला विरोध करू नये, चांगल्या कामाला त्यांनी आमच्या सोबत यावं. आम्ही सर्व मिळून आपल्या हेलिपॅडचा नवीन प्रस्ताव शासनाचा जो प्रस्ताव आहे त्याला आपण सगळ्यांनी मिळून विकास केला पाहिजे, ही माझी मेन भावना आहे. आता हेलिपॅड बद्दल बोलायचं झालं तर आम्ही जो ठराव दिला त्याच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या, प्रांतांच्या आणि तहसीलदारांच्या सूचनेनुसार आम्ही प्रशासनात ग्रामपंचायत प्रशासकीय कायदेशीर अधिकार म्हणून आम्ही तो ठराव त्यांना दिलेला आहे. आणि आम्ही जाणून बुजून आमची त्यांनी बदनामी करत आहेत. महाराष्ट्र शासन महसूल आणि शासकीय गायरान जमिनीचा मालकी हक्क फक्त राज्य शासनाकडे असतो आणि कलेक्टर हे त्याचे मालक असतात, हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तरी सुद्धा जाणून बुजून आमची बेकायदेशीर किंवा आमची जी बदनामी करत आहेत हे चुकीचं आहे. ग्रामपंचायतचा फक्त या जमिनीवर ताबा असतो आणि व्यवस्थापन ही ग्रामपंचायत असते. मेन अधिकार हा कलेक्टरचा असतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या विभागाने कामासाठी नियमानुसार मागणी केल्यास प्रशासनाला आम्ही मदत करणे हे आमचं ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे. त्यामुळे कलेक्टरने आमच्याकडे मागणी केली, त्यामुळे आम्ही त्यांना मदत केलेली आहे. फक्त त्यांना आम्ही आमचा ठराव दिलेला आहे, प्रशासनाला मदत केलेली आहे. ग्रामपंचायत ताब्यात असणारी कोणतीही मालमत्ता ही जमीन कलेक्टरच्या पूर्व परवानगीशिवाय आपल्याला विकता येत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. उगीच जाणून बुजून आमची तुम्ही बदनामी करू नका. आम्ही केवळ कलेक्टर साहेबांचा अधिकृत सूचना होती, कायदेशीर पत्रव्यवहार होते, म्हणून आम्ही त्यांना कायदेशीर आदेशानुसार आणि नियमानुसार आम्ही त्यांना ठराव दिलेला आहे. खाजगी व्यवहारातून आम्ही त्यांना हा ठराव दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक जगपाल सिंग यांच्या सार्वजनिक निकालानुसार सार्वजनिक वापराची गायरान जागा ही कोणत्याही खाजगी व्यक्तीला विकता येत नाही, हा आदेश आलेला आहे. हा विरोधकांनाही माहीत आहे, तरी सुद्धा जाणीवबुजून त्यांनी आमची बदनामी करत आहेत. आज ज्या गट नंबर 347 सरकारपट व्यवस्थापक ग्रामपंचायत हेरे हा जो गट नंबर आहे ह्याची मालकी जिल्हाधिकारी आहे हे माहीत असताना सुद्धा विरोधकांनी 2006 साली जे आता विरोध करतात त्यावेळेस त्यांच्या विद्यमान पत्नी सरपंच होत्या. आपलं गायरान क्षेत्र हे 17 हेक्टर 2 आर आहे आणि त्यापैकी जवळजवळ शासनानं आमच्याकडं 7 एकरची मागणी केलेली आहे. उर्वरित जमीन ही शासनाकडे तशीच शिल्लक राहणार आहे. 17 हेक्टर पैकी फक्त 7 एकर 7 एकर ही शासनाने मागणी केली. एकर 17 हेक्टर पैकी 7 एकर ही आपल्याकडे मागणी केलेली आहे. मिळणार आहे का? आता 7 एकर तुम्ही द्या. त्याचं महसुली उत्पन्न ग्रामपंचायतीला काय मिळणार? महसूल तर शासकीय कर आहे तो ग्रामपंचायतीला उद्या फायद्याचाच आहे आणि त्यामध्ये त्या शासकीय कर मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढेल, ग्रामपंचायतीच्या विकासाला चालना मिळेल. आणि त्यात महत्वाचं म्हणजे पर्यटन हेलिपॅड तिलारी पर्यटन विकास हा या प्रोजेक्टचं नाव आहे आणि त्या विकासातून
आपल्या त्याच्या विकासाचा एक भाग म्हणजे हेलिपॅड आहे. आणि हा हेलिपॅड आमच्या हेरे परिसरामध्ये होत आहे, हेरे गावामध्ये होत आहे. त्याचा फायदा आजूबाजूच्या लोकांना किंवा हॉटेल व्यावसायिक, पर्यटन विकास, आपत्कालीन जर वैद्यकीय सेवा काय असेल त्याच्यासाठी होऊ शकतोय. भविष्यात आता कोकणामध्ये तुम्ही बघा, जिथे जिथे पर्यटन झालाय तिथे होमस्टे, त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला. हे त्याच्यातून आमची एवढीच आशा आहे की स्थानिक लोकांना रोजगार मिळावं, भागाचा विकास व्हावा. जो आमच्यावर आक्षेप केलाय की ठराव बेकायदेशीर आहे, आता त्याची शहानिशा उद्या आम्ही 11 तारखेला आम्ही मासिक मिटिंगचा ठराव होता. उद्या 11 तारखेला आम्ही ग्रामसभा गावामध्ये ताकीद देऊन ग्रामसभा बोलवलेली आहे. ग्रामसभेला आम्ही तो विषय अजेंडा म्हणून घेतलेला आहे आणि एकच विषय अजेंड्यावर घेतलेला आहे की हेलिपॅड साठीच विषय आहे. लोकांची भावना उद्या आम्हाला व्यक्त होईल. विकास, मला 100% खात्री आहे लोकांना विकास हवा आहे आणि विकासाच्या बाजूने लोक आम्हाला साथ देतील. अवसरा माहिती ग्रामपंचायत हेरे येथे हेलिपॅड व्हायला लागले, होणार आहे, होऊ दे. आणि हे विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. आपली पिढी ही एज्युकेटेड आहे, त्यामुळे पुढच्या पिढीला याचा फायदा होईल आणि पुढची पिढी याच्यात भरपूर सपोर्ट करू दे किंवा करेल, हा आमचा विश्वास आहे. आणि आमची बॉडीने आम्हाला विश्वासात घेऊनच हा ठराव दिलेला आहे. त्यामुळे मला विरोधकांना असं सांगायचं आहे की याच्यात बेकायदेशीर असं काहीही नाही आहे, की त्याने आम्हाला विश्वासात घेतलेलं नाही आहे, असं काहीही नाही आहे. ती त्यांची गैरसमजूत आहे. आम्हाला सदस्यांना याची कल्पना होती आणि आहे. मी एवढंच विरोधकांना सांगते. सौ मृणाल महेश सावंत, ग्रामपंचायत हेरे सदस्य. हेलिपॅड ह्या विषयी आपण विषयावर बोलायचं आहे की आजकाल जनरेशनसाठी काहीतरी गरजेच्या आपल्या नोकरीविषयी म्हणा, पर्यटकांचा विषय आहे. त्याच्यातून उद्या आपल्या गावाची सुद्धा काहीतरी ओळख ठरेल. त्याच्यातून ह्या गोष्टी घडणे गरजेचं आहे. गावाचा आपल्याला सपोर्ट गरजेचा आहे. शाश्वती विकास व्हावा ह्याची आम्हाला पण वाटते. ह्याच्यासाठी आमचा पण सपोर्ट प्रयत्न असेलच. ह्याच्यासाठी गावातल्या लोकांनी आम्हाला सपोर्ट द्यावा. अप्पाजी मारुती गावडे, माजी उपसरपंच हेरे. आज आपल्या गावामध्ये शासकीय हेलिपॅड प्रकल्प काही चर्चा आणि अफवा सुरू आहेत. त्यात माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज मी आपल्या समोर आहे. माननीय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून तिलारी पर्यटन विकास निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला असून त्यामध्ये आमच्या गावाच्या हेलिपॅड प्रकल्पाचा समावेश आहे अशी माहिती आहे. माझ्या मते हा प्रकल्प आपल्या गावासाठी एक मोठी आणि चांगली संधी आहे. या प्रकल्पामुळे आपल्या गावातील तरुणांना रोजगारची नवी संधी उपलब्ध होईल, पर्यटनाला चालना मिळेल, तसेच हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालेल, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळेल, आपल्या गावातील जमिनींचं व्हॅल्युएशन देखील चांगल्या प्रकारे वाढेल. सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या गावाची एक वेगळी ओळख निर्माण होईल. महाराष्ट्राच्या नकाशावर हेरे गाव हे कुठे आहे हे सर्व लोकांना कळेल. म्हणून मी माझी सर्व गावकऱ्यांना व तरुणांना नम्र विनंती आहे की राजकीय मतभेद बाजूला ठेवून संघर्ष बाजूला ठेवूया. कोणाला श्रेय किंवा विरोध यापेक्षा आपला गावचा विकास महत्वाचा आहे. आम्ही सत्तेत असू किंवा नसू, व्यक्ती येतील जातील, पण आपलं गाव आणि विकास हा कायम राहिला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला भविष्यासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी आणि आपल्या गावाच्या प्रगतीसाठी जी पण संधी मिळेल त्याचे स्वागत करूया. गावच्या विकासाच्या आड येऊन काही लोक जाणून बुजून या कार्याला विरोध करत आहेत. विरोधकांनी विरोध न करता गावकऱ्या या गावच्या प्रगतीला चांगली साथ द्या. हेरे गावची जनता सुज्ञ आहे, त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव आहे, कोणाच्याही थापाला बळी पडणार नाहीत आणि असा आम्हाला विश्वास आहे. आणि सगळे गावकरी लोक आम्हाला सहकार्य करतील एवढे बोलतो आणि थांबतो मी. धन्यवाद. आणि विरोधकांनी त्याचा अफवा केली की असं सरपंच उपसरपंचांनी पैसे घेतले आणि ती जमीन याला दिली, हेलिपॅडसाठी दिली म्हणून. पण असं काही झालं नाही. आजचा हेऱ्याचा विकास काहीच झाला नाही. ह्याच्या थोडाफार झालाय,
पण याच्या पुढे होणार आहे. आज हेलिपॅड एरियामध्ये आज झालं तर हेलिपॅड तिथे झाल्यानंतर 30 किलोमीटर अंतरापर्यंतचे रस्ते वगैरे असतील काय असतील ते चांगले होणार आणि हेऱ्यातल्या मुलांसाठी आजूबाजूच्या मुलांसाठी विकास होणार, हे रोजगार मिळणार आणि पुढच्या पिढीला पण ते चांगलं होईल. आणि कुठलीही गोष्ट असली हेऱ्याची विरोधक काही विरोध करतच राहतात. आज कुठल्याही विषय राहते, ग्रामपंचायत इमारत बांधायची असेल आणि अंगणवाडी बांधायची असेल, शाळा बांधायची असेल, हे कायम त्यांचा विरोध आहेच. आज गेले 35 वर्ष गायरान आपल्या गावठाणचा विषय आहे. गावठाणचा असा विषय आहे की 35 वर्ष झाली की प्लॉट ते गरीब लोकांना वाटायचे. आज ते प्लॉट किती वर्ष तरी असे पडून आहेत तिथे, ते अजूनपर्यंत काही झालं नाही. त्याच्या विरोधकांनी आपले सह्याद्री विद्यालयाच्या शाळेच्या यांना सरांना वगैरे हे करून ते तसंच माघार ठेवले. पण त्यांचा आता त्या गावठाणचा असा विषय झालाय की आता ते सरपंच उपसरपंच यांनी बरंचसं त्याला योगदान देत आहेत आणि ते पुढच्या काळात हे होणारच आहे. असं होणार नाही असं काय नाही, त्यांचं आश्वासन आहेच आणि ते होणारच आहे. आणि बाकीचा विकास असेल तर हेऱ्याचा आज स्टँडवर साधी किती 35 वर्ष झाली, आज साधा एक लाईट नव्हता. आज तो लाईट आमच्या गावातल्या मुलांनी सरपंचांनी आम्हाला योगदान देऊन आज आपली लाईट उभा केला. तो लाईट उभा करता वेळी असे विरोधकांनी आमचे फोटो वगैरे तिथे, ती जागा अशी होती की रस्त्याची जागा होती आणि ती जागा आमचे फोटो मारून पीडब्ल्यूच्या ऑफिसला त्यांनी पाठवली. ते साहेब आले, काय काय केले आम्हाला, पण आम्ही भिलो नाही केलं. आमच्या पाठीशी सरपंच होते, उपसरपंच होते आणि ते आम्ही पूर्ण करून दाखवले. आज गेले 35 वर्ष विरोधकांच्या हातनं काय झालं नाही, साधा रस्ता झाला नाही, गटर झालं नाही, काय नाही. आज बरेचसे 1 कोटीच्या आसपास काम एरियामध्ये झालेलं आहे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची, अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या गावात शासकीय हेलिपॅड मंजूर झाले. ही केवळ एक सिमेंटची जागा नसून आपल्या गावच्या प्रगतीचे आणि सुरक्षेचे नवीन द्वार आहे. याचा सर्वात मोठा फायदा आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी होणार आहे. गावात एखाद्या गंभीर वैद्यकीय आणि आणीबाणी आली तरी मोठ्या शहरापासून आपण बरंच लांब आहे. त्यासाठी रस्त्यातून जाताना सुद्धा बरंचसं अंतर, कोल्हापूर सारख्या ठिकाणी जात असताना बरंच अंतर लागतं. त्यासाठी उद्या हेलिपॅडचा सुद्धा उपयोग होणार आहे. त्याशिवाय आपल्या तरुण जे रोजगारासाठी बाहेर आहेत, मुंबई, पुणे, गोवा या साईडला जी लोक आहेत, मुलं आहेत आपल्या गावची, त्यांच्यासाठी उद्या रोजगारचा मोठा प्रश्न झालेला आहे. त्यासाठी त्या लोकांनी सुद्धा उद्या गावामध्ये एखादा रोजगार उपलब्ध झाला, त्यासाठी सुद्धा हॉटेल असतील किंवा आणि काही रोजगार असतील ते आपल्या भागात सुद्धा आपल्याला तयार होतील. सर्वसामान्य गरिबाला सुद्धा उद्या हाताशी रोजगार मिळेल. एखादं समजा वडापाव सेंटर सुद्धा उद्या चालू करतील. आणि महत्वाचं म्हणजे हे जे काय, मला जवळजवळ बरेच वर्ष झाली, मी लहानापासून मी राजकीय वळण बघतो गावातलं, तर एकंदरीत सर्वसामान्य माणसाला कुठल्याही बाबतीत विकासाच्या दृष्टिकोनातून कोणीही एकत्र येत नाहीत. माझा एक मागच्या वेळी ग्रामपंचायत लढवत असताना एक अजेंडा होता की कुठंतरी हे गावात एकत्र येण्याचे चिन्ह मी प्रयत्न करत होतो. कारण एवढ्यासाठी की आपल्या गावातील मतभेद वेगळे करून आपलं सर्वांनी एकत्र येऊन हा विकास कुठेतरी करूया. आणि तसंच आता माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांनी जे हेलिपॅड मंजूर करून आणलेले आहेत, ह्याच्यासाठी सर्वसामान्य कुटुंबासाठी ह्याचा उपयोग 100% होणार आहे. एज्युकेटेड लोकांसाठी पण उपयोगी होणार आहे. आणि माझं एक तरुणांना एक सल्ला आहे की सर्वजण एज्युकेटेड आहात, तुम्ही पुन्हा मुंबईमध्ये राहता, पण गावाकडे येताना कधीतरी तुम्ही सणाला येताय, पण त्याच्यासाठी गावामध्ये येऊन तुम्ही प्रत्यक्ष गावाची पाहणी केली पाहिजे, रोजगार सुद्धा वाढले पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून हा माननीय शिवाजीराव पाटील यांनी जो 550 कोटीचा प्रोजेक्ट बनवलाय त्यातला हा भाग आहे. त्याच्यासाठी सर्वांनी येत्या ह्याच्यामध्ये हेलिपॅडसाठी सर्वांनी त्याला मदत करावी आणि प्रोत्साहन द्यावं, एवढीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. तर आज आपल्या गावात शासकीय हेलिपॅड मंजूर झालेला आहे. त्याला काही लोक विरोध करत आहेत. हा विरोध म्हणून करत आहेत, गावच्या याच्यासाठी विरोध करत नाही. तर हिरेगाव किंवा आजूबाजूचा परिसर हा अति पावसाचाच प्रदेश म्हणून फक्त ओळखला जातो. तिथे कोणत्याही प्रकारची प्रगती आजपासून लहानपणापासून आम्ही बघत आलोय झालेली नाही. कोणतेही मोठे प्रकल्प आलेले नाहीत. हेलिपॅड हा एक मोठा प्रकल्प आलेला आहे. त्यामुळे आपल्या भागातील विकास होईल. तसेच हिरेगाव आणि आजूबाजूचा परिसर, पारगड किल्ला, तिलारी
पर्यटन विकास हा मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे हा हेलिपॅड खूप गरजेचा आहे. येथील हेलिपॅडमुळे गावातील बेरोजगार तरुणांना तसेच रोजगार आणि विविध उद्योगधंदे करण्यासाठी चालना मिळेल. सौ मृणाल महेश सावंत, ग्रामपंचायत हेरे सदस्य. आपल्या तालुक्याचे आमदार माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून विकास कामाची गंगा तालुक्यात आणि यासाठी सर्वांचे सहकार्य करावी ही विनंती. हेलिपॅड या विषयावरून जे काही चालू आहे त्यावर बोलायचे म्हणजे हेलिपॅड हे तिलारी विकास प्रकल्प अंतर्गत हेलिपॅड होणार आहे. या प्रकल्प अंतर्गत अनेक रोजगार, तरुणांना व्यवसाय संधी उपलब्ध होतील. चंदगड तालुक्याचा पर्यटन विकास होईल. दुर्लक्षित पारगड किल्ले पर्यटकां म्हणून विकास होईल. हेलिपॅडच्या माध्यमातून हे गावचे नाव तालुका स्तरावर पोहोचेल. नमस्कार. सर्व सदस्य मान्य